करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. भावधरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करे हारी तयावरी. स्वमुखे आपण सांगते श्री विष्णू, श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी. त्याची ज्ञानेश्वरी वाचे वत्ता साचे, भयकरी काळाचे नाही तया. एका जनार्दनी संशय सांडोनी, दृढधरा मने ज्ञानेश्वरी. स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू, श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी. ताई 114वा हे चालू आहे ना? हो, 114 पासून 16वा अध्याय 114 ओवी पासून. हो, 13 घेते म्हणजे हे पण आहे. अहिंसा सत्यम क्रोध शांतिरमय शुनम दया भूतवशोलोलुप्त्वं मार्दवं ह्रीरचापलम्. अर्थ: काया वाचा मनाने कोणालाही कोणत्याही प्रकारचे दुःख न देणे, सत्य संभाषण करणे, त्यावर उपकार करण्यावरही क्रोध न करणे, कर्माच्या ठिकाणी कर्तेपणाचा अभिमानाचा त्याग असणे, चित्ताची चंचलता नसणे, कोणत्याही प्रकारची निंदा न करणे, सर्व प्राणी मात्राच्या विषयी दयाभाव असणे, इंद्रियांच्या विषयी संयोग आला तरी आसक्त न होणे, नम्रता असणे, लोकाविरुद्ध काही शास्त्राविरुद्ध आचरण करण्याची लज्जा असणे आणि चंचलपणा नसणे, आणि जगाच्या सुखोद्देशे शरीर वाचा माणसे राहतने ते अहिंसेचे रूप जाण. जग सुखी व्हावे व या उद्देशाने शरीराने, वाणीने आणि मनाने वर्तन करणे हे अहिंसेचे स्वरूप आहे असे जाण. आता सत्याचे लक्षण ऐक. आता ती खोनी मवाळ जैसे जातीचे मुकळ, का तेज परी शीतळ शंकाचे. आता सत्याचे लक्षण ऐक. कमळाची कलिका पाण्याचा भेद करून वर येते, परंतु ती मऊ असते, किंवा चंद्राचे तेज शीतल स्वरूपाचे असते. शके दाविताचे रोगू फेडू, आणि जेबे तरी नवे कडू, ते ओखद नाही माघडू उपमा कैची. जे औषध रोग्याला दाखवताच रोग नाहीसा करते आणि जिभेला तर कडू लागत नाही, असे औषध या जगात निर्माण झाले नाही, तरी त्याची उपमा सत्याला कशी देता येईल? तरी मऊपणे बुबळे झगडताही तरी नाडळे, एरवी फोडी कोरडे पाणी जैसे. मुख मार्जनाच्या वेळी पाण्याने बुबुळास जोराने स्पर्श केला तरी तो बुबुळाचा कठीणपणा वाटत नाही, पण तेच पाणी नदीच्या प्रवाहाच्या रूपाने जोरात वाहू लागते, त्यावेळी पर्वताचे कडे फोडीत असते. तैसे तोडावया संदेह, एक जैसे का लोह, श्राव्यत्वे तरी माधुर्य पायी घाले. त्याप्रमाणे जे सत्य भाषण संशय नाहीसा करण्यासाठी तलवारीसारखे तीक्ष्ण असते, आणि ते सत्य भाषण ऐकले असता आपल्या कोमलपणाने आणि मधुरपणाने माधुर्यालाही लाजवते. एक ठाका कौतुके, कानाते निघती मुखे, जे साचरी वचनी बिके ब्रह्म ही भेदी. जे सत्य वचन ऐकले असता कानासही त्याचे सेवन करण्याची इच्छा निर्माण होते, आणि ते सत्यवचन आपल्या सामर्थ्याने ब्रह्मालाही भेदून वर जाते.
किंबहुना प्रियपणे कोणाते जपू नेणे, यथार्थ तरी खूपणे नाही कवना. फार काय सांगावे, हे सत्य प्रिय असते आणि आपल्या प्रियपणाने कोणालाही फसवत नाही, आपल्या यथार्थपणाने कोणाच्या मनाला खुपत नाही. एरवी गोळी किरकाना गोड, परी साचचा पाखाळी किड, आगीचे करणे उघड परी जळवते साच. पारध्याचे गाणे खरोखर कानाला गोड लागते, परंतु ते अतिशय घातक असते. हे हरणांना जाळ्यात अडकवते. अग्नी आपले जाळण्याचे काम उघडपणाने करते, परंतु अशा प्रकारच्या सत्याला आग लागो. कानी लागता मोहर, ते बिबांडे जिव्हार, तेव्हाच्या नवे सुंदर लावचे पान. जे भाषण कानाने श्रवण केले असता मधुर लागते, परंतु अर्थाने जे काळजाला झोंबत असते, अंतकरणाला दुःख देते, अशा प्रकारचे भाषण म्हणजे मोहक रूप धारण करणारी हडळच होय. परी अहित कोपोनी सोप, लालनी मऊ जैसे पुष्प, ते मातेचे स्वरूप जैसे का होय. बाळाचे कल्याण होत असेल तर आई त्याच्यावर रागवते, तिचे रागवणे लटके असते. ती बाळाचे लाड करण्याविषयी जणू काही कोमल फुलच असते. त्या मातेच्या त्यावेळी जसा कोमल भाव असतो, तैसे श्रवण सुख चतुर, परिणामोनी साचार, बोलणे जे अविकार ते सत्य येथ. त्याप्रमाणे जे श्रवण केले असता सुखाची प्राप्ती होते, परिणामी गोड असून ऐकणाऱ्यास अंतकरणात द्वेषादी विकार निर्माण होत नाहीत, त्या बोलण्यात येथे सत्य म्हटले आहे. आता घालताची पाणी, पाशाने निघे आणि कामतली आलोने कांजीने दे. आता क्रोधाचे लक्षण आहे. दगडावर किती पाणी घातले असता त्याला अंकुर फुटत नाही, अथवा कांजी घुसळली असतात त्यातून लोणी निघत नाही. त्वचा पाय शिरी, हालियाचे फेडी न करी, वसंतही अंबरी न होती फुले. सर्पाच्या कातीच्या डोक्यावर पायाने लात मारली तरी सुद्धा कात फडावर करीत नाही, आणि वसंत ऋतू प्राप्त झाला असताही आकाशाला जशी फुले येत नाही. नाना रंबेचे निरूपे, शुकी नुट जशी कंदर्पे, का भस्मी वनी न उद्यपे धृतही जेवी. अथवा रंबेच्या स्वरूपाने शुक मुनीच्या अंतकरणात विषय वासना निर्माण होत नाही, किंवा राखेमध्ये तूप ओतले असता जसा अग्नी प्रज्वलित होत नाही. देवीची कुमारी क्रोधे भरे, तैशिया मंत्राची बीजाक्षरे, ते निमित्त या पारे मीनलिया. त्याप्रमाणे एखाद्या मुलाला राग येईल असे अपशब्द उच्चारले असता आणि आणखी कित्येक कारणे एकत्र मिळाली असता, पै धाताई पाया पडता, नुठी गतायु पंड सुता, तैसे नुब्जे उपजविता कोदार मुईगा. अर्जुना, सृष्टी निर्माण करणाऱ्या ब्रह्मदेवाला साष्टांग नमस्कार घातला असताही मृत्यू पावलेला माणूस जिवंत होत नाही. त्याप्रमाणे क्रोध निर्माण करण्यासाठी कितीही प्रयत्न केला तरी थोडा देखील क्रोध उत्पन्न होत नाही. अक्रोधत्व ऐसे नावते हे दशे, जाण ऐसे श्रीनिवासे म्हणितले राया. या अवस्थेला अक्रोधत्व असे म्हणतात. जसे वक्षस्थलावर लक्ष्मीची सदैव निवास आहे, असा भगवान श्रीकृष्णाने अर्जुनास सांगितलेले आहे. आता मृत्तिका त्यागे घटू, तंतू त्यागे पटू, तेजिता जेवे वटू, बीज त्यागे. आता त्यागाचे स्वरूप आहे. मातीचा त्याग केला असता जसा घटाचा त्याग आपोआप होतो, तंतूचा त्याग केला असता वस्त्राचा त्याग आपोआप होतो, तसेच बीजाचा त्याग केला असता वृक्षाचा त्याग आपोआपच होतो. का तेजुनी भिंती मात्र, तेजी जे अवघेची चित्र, का निद्रा त्यागे विचित्र स्वप्न जाळ. भिंत पडली असता त्यावर काढलेले संपूर्ण चित्र जसे आपोआप नाहीसे होतात, अथवा निद्रेचा त्याग केलेल्या चित्र विचित्र स्वप्नाचे समुदाय जसे आपोआप नाहीसे होतात. नाना जळ त्यागे तरंग, वर्षा त्यागे मेघ,
तेजिती जैसे भोग धन त्याग. अथवा तळ्यातील पाणी आटल्यानंतर त्यावर तरंग आपोआप नाहीसे होतात. वर्षा ऋतू संपल्यानंतर मेघ जसे नाहीसे होतात. अथवा धनाचा त्याग केला असता विषय भोगाचा त्याग आपोआप होतो. देवी बुद्धिमंत देही अहंता सांडून पाही. सांडे जे अशेषेही संसार जात. त्याप्रमाणे जे ज्ञानी आहेत ते अहंतेचा त्याग करतात आणि सर्व संसाराचा देखील त्याच्या कारणासह त्याग करतात. तया नाव त्यागू म्हणे तो यज्ञांगू हे मानून सबगू पार्थू कुशे. त्याप्रमाणे जे ज्ञान आहे ते अहंतेचा त्याग करतात. त्याला त्याग असे नाव आहे असे यज्ञभोक्ता श्रीकृष्ण परमात्मा यांनी सांगितले. तेव्हा त्यागाचे महत्व समजून घेऊन तो भगवान अर्जुन प्रश्न करता झाला. आता शांतीचे लिंग ते व्यक्त मज सांग. देव म्हणते चांग अवधान देई. महाराज, आता शांतीचे लक्षण काय ते मला उघड करून सांगा. त्यावेळी देव म्हणाले, ते सांगतो. तरी एकाग्रतेने उत्तम तऱ्हेने लक्ष दे. तरी गिळून ज्ञाता ज्ञानही मागवते. हारपे निवृत्ते ते शांती पैगा. ज्ञाता ज्ञान आणि ज्ञ हे त्रिपुटी ज्या ठिकाणी नाहीसे होते तो खरोखर ब्रह्मरूप अशी शांती होत. जैसा प्रलयांबूचा उघडू बुडूनी विश्वाचा पवाडू. होय आपण पेनी बुडू आपण पेचे. ज्याप्रमाणे प्रलय कालाच्या जळाचा लोट विश्वाचा सारा विस्तार बुडून आपणच आपल्या ठिकाणी पूर्णपणे भरून जातो. मग उगम ओग सिंधू हा नुरेचे व्यवहार भेदू. परे जल एकाचा बोधू तोही कवना. मग नद्याचा उगम प्रवाह समुद्र हा भेदाचा व्यवहार तिथे शिल्लक राहत नाही. परंतु सर्व पाणी एकच झाले असा जो बोध तो तरी कोणाला होणार. कारण तेथे जलाशिवाय दुसरे काही शिल्लक राहत नाही. तैसी ज्ञ देता मिठी द्रातृत्व पडे पोटी. मग उरे त्याची किरटे शांतीचे रूप. त्याप्रमाणे ज्ञाचा लय झाल्यावर ज्ञातेपणालाही लय होतो. अर्जुना, मग जे शुद्ध एकरूप ब्रह्म उरते ते शांतीचे स्वरूप होय. आता कंदर्पवित व्याधी बळीकरणाच्या आधी आप करून शोधे स्वयद्वंदू जैसा. आता आता अपयशुनाचे लक्षण आहे. उत्तम वैद्य रोगाचा नाश करण्यापूर्वी हा रोग आपला मोह की परका आहे हा विचार करत नाही. वाढलेला रोग लवकर बरा करणे एवढेच तो स्वतःचे कर्तव्य असतो. आका चिकली रुतली गाय धड भाकण पाहे. तो जेती ग्लानी होय काला भुला. अथवा सदाचारी मनुष्य चिखलामध्ये रुतलेली गाय दूध देणारे आहे का भाकड आहे हे पाहत नाही, तरी गायचे दुःख पाहूनच त्याचा जीव कासावीस होतो. नाना बुडते आस करनो न पुष्य अंतजुपी ब्राह्मणो. काढून राखे प्राणो हेचे जाणे. अथवा पाण्यात बुडत असलेला मनुष्य कोण आहे असा दयाशील मनुष्य कधी विचार करत नाही, तर त्याला पाण्यातून बाहेर काढून त्याचे प्राण वाचवावेत एवढेच तो आपले कर्तव्य मानतो. की मावनी पापिये स्त्री उघडी केली उपाये. ते नेसल्या विण पाहे शिष्टो जैसा. एखादा दुष्ट आणि पापी माणसाने पतिव्रता स्त्रीस वस्त्रहीन केले तर सुष्ट मनुष्य आधी तिला वस्त्र नेसावया देतो व नंतर तिची विचारपूस करतो. तैसे अज्ञान प्रमादिती का प्राप्त नाही सदोषी. निंदच वाचा सर्व विषयी खेळले जे. तसे जे अज्ञान व प्रमाद यांनी व्यापलेले आहेत अथवा पूर्व कर्माप्रमाणे जे निंदपणाच्या सर्व बाबतीत जखडलेले गेले आहेत. तयांगी का फुले देवोनिया भले विसर्जते सले सलते तिये.
त्यांना आपण स्वतः सहाय्य करून त्यांना दुःख देणारे शल्य विसरावयास लावतो. तया अंगी आगा आपुलिया दोषू करुणी आपुलिया देते दोखू मघा अवलोकू तया परे. अरे अर्जुना, पुढे असलेल्या मनुष्यातील दोष आपल्या निर्दोष दृष्टीने शुद्ध करून मग त्याच्याकडे अवलोकन करतात. तैसे पूजूने देव पाहिजे पेरुने शेता जायजे दोषोने प्रसादू घे जे अथे तिचा. ज्याप्रमाणे शास्त्रविधी पूर्वक पूजा करून देवाला पाहावे, बी पेरून शेतात पाहण्यासाठी जावे, अतिथीला भोजन वगैरे देऊन मग त्याचा आशीर्वाद घ्यावा, तैसे आपुलेने गुणे वडिलाचे उणे फेडून या पाहणे तयाकडे. त्याचप्रमाणे आपल्यातील चांगुलपणाने समोरच्या माणसातील कमीपणा दूर करावा, म्हणजे तो मनुष्य सात्विक दिसू लागतो. वाचोनी जे विन्नी जे वर्मी नातुड जे अकर्मी न बोलवे जे नामी सदोषी ते. असे न करता कोणाच्या वर्मावर घाव घालू नये अथवा त्याच्या पापकर्माचा उच्चार करून त्यांना दुःखी कष्ट करू नये. दोष वाचक नामाने त्यांना हाक मारू नये, कारण त्यामुळे त्यांच्या अंतःकरणाच्या वेदना निर्माण होत असतात. वरी कोणी के उपाये पडिले ते उभे होय त्याची की जे तरी दाये नेदावे वर्मी. ज्या उपायाने कोणीही मनुष्य वाईट परिस्थितीतून चांगल्या परिस्थितीत येईल असा उपाय करावा, परंतु त्या दुःखी माणसावर वर्माचे घाव घालू नये. तै उत्तमाच्या साठी निसमाने जे किरटी हे वाचोने देते दोषो घेपे. तर अर्जुना, नीच मानवल्या देखील उत्तमासारखे आदरणीय मानावे. असे न करता आपल्या वाईट दृष्टीने त्याच्यावर दोषाचा आरोप करू नये अथवा आपण त्याच्याकडून काही दोष घेऊ नये. अगा पैशुनाचे लक्षण अर्जुना हे पुढे जाण मोक्ष मार्गीचे सुखासन मुख्य जेगे. अर्जुना, हे अपैशुनाचे लक्षण आहे. हे तू जाण. मोक्ष प्राप्तीच्या मार्गाने जाणणारे हे मुमुक्ष आहेत, त्यांच्यासाठी हे सुखाव मुख्य साधन आहे. आता दया ते ऐसी पूर्णचंद्रिका जैसी निमविता न कडसे साने थोर. दयाशी असावी की 16 कलाने परिपूर्ण असलेल्या चंद्राचे चांदणे हा लहान अथवा थोर असा भेदभाव न करता जसा सर्वांना समान शांती देतो, तैसे दुःखिताचे शिन्ने हरता सकनोपणे उत्तमादनने विवंतोगा. त्याप्रमाणे दुःखिताचे होणारे दुःख अत्यंत प्रेम भावाने नाशे करत असता हा उत्तम आहे, हा अधर्म आहे असा भेद न करणे त्याला दया म्हणतात. तै जगी जीवना सारखे वस्तू अंगीवरी उपके परी जाते जीवित राखे तृणाचे. या जगामध्ये या जगामध्ये पाण्यासारखी दुसरी कोणती वस्तू आहे जी गवत सुकू लागले असता आपल्या स्वतःचा नाश करते आणि आपल्या ओलाव्याने त्याचे संरक्षण करते, तसे पुढीलाचे तापे कळवलेल्या कृपे सवर्वेश्वी दिदले ही आपण पे नुनेचे प्राणे. त्याचप्रमाणे समोरच्या प्राणी मात्राच्या दुःखाने कवळलेल्या कृपेने दुःख नाहीसे करण्याकरिता आपल्या जवळचे सर्वस्व दिले तरी पण हे थोडेच दिले असे वाटणे त्याला दया असे म्हणतात. निम्न भरल्या विन पाणी डोळचे नेणे तेव्हा श्रांत तो शोणी जाणे सामोरे पा. वाहते पाणी पुढे असलेला खड्डा कमी भरलेला असेल तर तो पूर्ण भरल्याशिवाय पुढे सरकत नाही, त्याप्रमाणे दुःखाने पिळलेल्या समोरच्या प्राणी मात्र संतोष देऊन पुढे जाणे त्याला दया म्हणतात. पै पायी काटा नेटे तो वेथा जीवी उमटे तैसे पोळी संकटे पुढीला चेनी. पायामध्ये काटा गेला त्या क्षणीच मनामध्ये व्यथा निर्माण होतात, त्याचप्रमाणे समोरचे माणूस संकटाने
पळून निघाला की जो व्यथित होतो तो दयावान होय. का पाऊस शीतळता आहे की ते डोळ्याची लागी होय, तैसे पर सुखे जाये सुखावतो. ज्याप्रमाणे पायाला गारवा लागला की डोळ्यांना शांत वाटत असते, त्याप्रमाणे दुसऱ्याचे सुख पाहून तो सुखावत असतो. किंबहुना तृषिता लागी पाणी आरायले असे जगे, तैसे दुःखी त्याच्या शेलभागे जिने जयाचे. किंबहुना तहानलेल्या जीवासाठी पाणी जसे जगात निर्माण आहे, त्याप्रमाणे दुःखी कष्टी लोकांचे दुःखच नाहीसे करण्यासाठी या जगात तो राहतो. तो पुरुष वीर राया मूर्तिमान जान दया, उदयताची दया ऋणिया लाभे. हे वीरांच्या राजा अर्जुना, असा तो पुरुष, तो म्हणजे मूर्तिमंत दयाच होय. असे जाण की दया ज्याच्या अंतःकरणात निर्माण होते त्याची मी ऋणी आहे. कसं करायचं? आता सूर्याशी जिवे अनुसरल्या राजवे, परिते तो न शिवे स्वरूप भू जैसा. आता अलोलत्वाचे लक्षण सांगतो, जे ते समजून घे. सूर्याचा उदय झाल्याबरोबर कमळाचे फूल उमलते, परंतु सूर्य जसा त्याच्या सुगंधाचा उपभोग घेत नाही. का वसंताच्या वाहने आल्या वनश्रीच्या क्षोणे, ते न कर्तोची घेणे निघाला जो. ऋतुराज वसंतामुळे अनेक झाडे टवटवीत होतात. वन शोभेच्या क्षोणी शेना विविध फुले पल्लवे फळे घेऊन स्वागतासाठी पुढे आल्या, तरी तो वसंत ऋतू त्यापैकी कशाचाही स्वीकार न करता निघून जातो. हे असो सिद्धीशी लक्ष्मी आल्या पाशी, परी महाविष्णू जैसे न गणेचे ते. अष्टमा सिद्धीस प्रत्यक्ष लक्ष्मी जरी जवळ आली तरी देखील महाविष्णू तिकडे लक्ष देत नाहीत. असो हे दृष्टांत पुरे. तैसे आहे काचे का स्वर्गेचे, भोग पायिक झाल्या इच्छेचे, परिभोगावे हे न रुचे मना माझे. त्याप्रमाणे य लोकाचे अथवा स्वर्गलोकीचे विविध प्रकारचे भोग इच्छेने दास झाले तरी त्याचा उपभोग घ्यावा अशी इच्छा मनामध्ये निर्माण होणे त्याला अलोलुप्त्व असे म्हणतात. बहुवे काय कौतुके जीवनो हे विषयाभिलाखे, अलोलुत्वादशा ठाऊके जाणे ते. अधिक काय वर्णन करावे. जीव जेव्हा कौतुकाने देखील विषयाची इच्छा करीत नाही, तेव्हा अलोलुप्त्व ही अवस्था स्थिर झाली असे जाणावे. आता माश्या जैसे मोळ जळचरा जेवी जळ, का पक्ष्यांतराळ मोकळे हे. आता मार्दवाचे स्वरूप आहे. मधमाशी जसे तिचे मोहळ सुखकारक वाटते किंवा जलाचरात पाणी जसे प्रिय असते, पक्ष्यांना विहंग करण्यास आकाश जसे मोकळे असते. ना तरी बाळका दोषे मातेचे स्नेह जैसे, का वसंतीच्या स्पर्शे मऊ मलिया निळू. अथवा आईचे आपल्या बाळाविषयी निस्वार्थ प्रेम असे हळूवार असते, अथवा वसंत ऋतूमध्ये मलयागिरी वरून वाहणारा वारा स्पर्शाने जसा मऊ व सुगंध असतो. डोळ्या प्रियाचे भेटे का पिलिया कुर्मीचे दिठे, तैसे भूत मात्रे राटी मवाळते. डोळ्यांना प्रिय वस्तूची अथवा व्यक्तीची भेट झाली असता जसे सुख वाटते, अथवा कासवीची दृष्टी जशी तिच्या पिल्लांना सुखकारक असते, त्याप्रमाणे भूतमात्रांचे जे निस्वार्थ प्रेमाने आचरण करतो त्याला मार्दव म्हणावे. स्पर्शाती मृदू मुखी घेता सुस्वादू, घ्राणासे सुगंध उजाळू अंगे. स्पर्शाचे अतिशय मऊ तोंडामध्ये घातला असता रुची संपन्न, नाकात सुगंध येणारा, रूपाने स्वच्छ आणि शुभ्र तो आवडे तेवढा घेता, विरुद्ध जरी न होता तरी उपमे येता कापूर के. असा तो कापूर तो वाटेल तेवढा सेवन केला असता कोणालाही अपायकारक झाला नसता, तो मार्दवाच्या उपमेला योग्य झाला असता.
परिमा भूते पोटी वाहे, देवीची परमाणु माझे सामाये, या विश्वानुसार होय गगन जैसे. जसे आकाश आपल्या पोटात वायू वगैरे महाभूतांना धारण करते, तसेच ते परमाणु मध्ये प्रवेश करते, आणि जसे विश्व आहे तसे ते होते. काय काय सांगू ऐसे जिने, जे जगाचे ने जो प्राणे, तया नाव म्हणे मार्ग बघणे. फार काय सांगावे, जसे जगाच्या जीव प्राण्यासाठी जे जगणे आहे त्याचे नाव मार्दव आहे, असे हे अर्जुन तुला सांगतो. आता पराजय राजा, जैसे कंदर्पी लाजा, कामाने लिया निस्तेजा निकृष्टासवा. आता लज्जा कोणत्या विषयाची असावे ते ऐक. युद्धातील पराजयामुळे राजा जसा लाजेने कष्टी होतो, मान सन्मानाने जीवन जगणारा मनुष्य दारिद्र्यामुळे जसा हीनलीन बनतो. नाना चांडाळ मंद राशी, अवचटे आलिया संन्याशी, मग लाज होये जैशी उत्तमा जैसा. एखाद्या अंतकरणाने शुद्ध असलेल्या संन्याशी वाईट वागणाऱ्या चांडाळाच्या घरी चुकून आला तर त्याला जशी लज्जा प्राप्त होते. क्षत्रियारणी पळून जाय, ते कोण साहे लाजिरवाणे, का वैद्य पाचरणे मा सतीयेचे. क्षत्रियाला युद्धातून पळून जाणे जसे लाजिरवाणे वाटते, अथवा एखादी पतिव्रता स्त्रीस वैद्यवाचक नावाने हाक मारली असे तिला व्यथा निर्माण करते. रूपसा उदयले कुष्ट, संभाविता कुटीचे बोट, तया लाज प्राण संकट होय जैसे. रूपवान मनुष्यास कोड फुटले तर त्याला जसे लज्जास्पद होते, किंवा संभावित मानावर कोणी खोटा आरोप केला तर त्याला जसे मरणप्राय दुःख होते, तैसे आवटातपणे देशो होणी जिने, उपजो उपजो मरणे नावा नावा. त्याप्रमाणे जीवाचे 3.5 हाताच्या आकाराने जन्माला येऊन जगणे, शेवटी प्रेत होऊन मरणे, जसे जन्ममरणाच्या चक्रात फिरत राहणे, याची लाज वाटते. ते गर्भभेद मुसे, रक्तमूत्र रसे, पोटी होण्यासे ते लाजिरवाणे. गर्भातील त्या मेदाच्या मुशीमुळे रक्त व वीर्य या रसाच्या ओतलेल्या पुतळा होऊन ते लाजिरवाणे होय. हे बहुवासो देहपणे, नामरूपासी येणे, नाही गारा लाजिरवाणे तया होणे. फार काय सांगावे, निर्गुण आणि निराकार असलेल्या जीवाने देहाच्या रूपाने नामरूपास येणे यापेक्षा लाजिरवाणे दुसरी गोष्ट नाही. हे बहुवासो देहपणे, नामरूपासे ऐशिया उकळा, हे पे शरीराचा कंटाळा, ते लाजपै निर्मळा निसुगा गोड. अशा प्रकारच्या दुर्दशेमुळे देह धारण करण्याचा जो त्रास मानतात त्याची लाज निर्माण पुरुषाला असते, परंतु निर्लज्ज पुरुषाला मात्र शरीर धारण करण्याची गोडी वाटते. आता सूत्रतंतू तुटलिया, चेष्टाची ठाके साय खडिया, तैसे प्राणी जय कर्मेंद्रिया खुंटे गती. आता अचपल्याने लक्षण आहे. ज्याप्रमाणे कळसूत्री बाहुल्याच्या दोरा तुटल्यानंतर त्या बाहुल्याची हालचाल एकदम बंद पडते, त्याप्रमाणे प्राणायामाच्या साधनेने प्राणाला जिंकल्यावर कर्मेंद्रियाचा व्यवहार बंद पडतात. की मावळल्या दिनकरू, सरे किरणाचा पसरो, तैसा मनोजय प्रकारो ज्ञानेंद्रियाचा. सूर्य मावळल्यावर पसरलेली किरणे जशी नाहीशी होतात, त्याप्रमाणे ज्यांचे मन जिंकले त्याच्या ज्ञानेंद्रियाचे व्यवहार बंद पडतात. यो मन पवन नियमे, होती दाहे इंद्रिय क्षमे, ते याच्या पल्लेवर मे येणे होय. मन आणि प्राण याचे नियमन केले असता 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय ही दशा इंद्रिय कोणतेही कार्य करण्यास असमर्थ होता, याला अचापल्य असे म्हणतात. ताई श्लोक येते पुरे का? नाही
पुरे तयार. मधुसूदन पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंदघना विनाशा सकळ देवाधिदेवा कृपाळू आजी केशवा महानंदा मानुभवा सदाशिवा सदरूपा चक्रधरा विश्वांबरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा शेषशयना कमलनयना कमलापती कामिनी मोना मदन मूर्ती भवतारका धरिताक्षते वामन मूर्ती त्रिविक्रमा आगाये सगुणा निर्गुणा जगज्जनित्या जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरंगना बाळकृष्णा तुकाला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी हेची करीतशे विनवणी भोबंधने सोडवावे सकळ देवाधी देवा कृपाळू आजी केशवा मानंदा मानुभवा सदाशिवा सदरूपा आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जातक वर्ष सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवर्त भूमंडळी भेटो तया भूता चला कल्पद्रूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे आलांचन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीती लोके भज जो आदि पुरखी अखंडित आणि ग्रंथोपजीवीये विशेष लोकीये द्रष्टा दृष्टी विजय होवावे जे हेथ मने श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला हे जबावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करे वारी चुकोनी देहारे संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ कुंडली कवरधारी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय वासुदेव हरी. ओके, सांगत नाहीयेत का काही शकुंतला ताई? काय सांगता येईल का नाही माहिती काय ताई? बघा थोडस सांगा काय वाचलं आज आपण ते. हो वाचलं बरं पण सांगताय कारण काही हेच केलं नाही ना अभ्यास थोडा तरी करायला वाचलं तर लक्षात दोन राहते. शब्दामध्ये मी सांगते बघा. आपण सांगा म्हणजे मागच्या वेळेस पासून आपण काय वाचत आहोत तर दैवी संपत्तीच्या जे काही 26 गुण आहेत त्याबद्दल माहिती घेत आहोत पूर्णपणे. आता दैवी संपत्तीचे गुण कुठले कुठले आहेत तर त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की आपण कुठलेही चित्तशुद्धी असणं किंवा चित्तशुद्धी करणं आवश्यक आहे. म्हणजे ज्या माणसाची चित्ताची जी शुद्धी असते ती पूर्णपणे आहे तर तो माणूस काय येतो दैवी संपत्तीमध्ये मोडला जातो असं म्हणतात. भीती सोडणे, ज्ञान व योग यांचे ठिकाणी काय आहे तत्परता दाखवणे, दान, इंद्रिय निग्रह करणे, यज्ञ मागादी वेद शास्त्राधिकांचे अध्ययन करणारा असावा, तप मनाचा सरळपणा असावा, त्याचा मनामध्ये सरळपणा असावा, कुठेही इकडे तिकडे जाणं किंवा मग कुटील भाषा बोलणं असं नसावं, कोणालाही काया वाचा मनाने दुःख न देणारा असावा, क्रोध न करणारा असावा,
वस्तूवरील ममता सोडणे, म्हणजे कुठलीही जी माया असते आपली, तर ती आपण आसक्ती न दाखवता त्याच्यावरून ममता पूर्णपणे सोडून देणे, की ठीक आहे म्हणजे याप्रमाणे.